हॅलो नमस्कार. नवीन दिवसाची नवीन सुरुवात. तर ह्यांची गडबड चालू आहे, खूप गडबड झाली. सकाळी जागच नाही आली आणि आज झाला आहे अचानक फिरायला जायचं प्लॅनिंग. आज आहे 1 जानेवारी आणि ह्यांच्यासोबतच ह्यांच्या एका मित्राला पण आहे सुट्टी. मग प्लॅनिंग झालं की सुट्टी आहेच तर फिरायला जाऊन येऊयात इथल्या जवळच्या जवळच. तर मग आम्ही नाश्ता पण नाही केला, मी बनवला तसंच डब्यात भरून घेतला कारण टोटोवाला आलेला आहे. काय माहित कसं जाते. पण आज तुम्हाला बसचं लाईफस्टाईल बघा भेटली. एवढी ही आहे ना इतकी डेंजर, हसून हसून पोट दुखतं. एवढे बसवाले भारी आहेत. आणि हे तर चला, कुठले आहेत होते, कोणत्या राज्यातले? आंध्र प्रदेशचे ह्यांचा मित्र आहे. तर चला जाऊयात कारण आता लेट झालाय. ती दोघं पण येऊन थांबले, आम्हीच लेट झाले नेहमीप्रमाणे. काय झालं पुढे येऊन फौजी पण रेडी झाली, मी पण रेडी झाली आणि दोघांनी सेम कलर घातला. वातावरण पण एवढं भारी झालंय ना. 10 वाजून 10 मिनिटं झालेत पण उन्हाचा एक सुद्धा हे नाहीये. खूप थंडी आहे. तर ही आहे इथली बस. मी व्हॉइस ओव्हर देते कारण एवढा आवाज येत होता. मी माईक लावला होता तरी पण खूप आवाज येत होता. आणि हे जे मागे आहेत ते आहेत आंध्र प्रदेशचे कपल. ह्यांच्यासोबतच आहेत ट्रेनिंग वगैरे झालेले. तर ते पण आमच्यासोबत जॉईन झाले आणि आम्ही सगळे फिरायला गेलो. तर ही अशी बस असते. आपल्याकडे एवढ्यामध्ये एवढ्याचे डब्बल असते पण इथं तेवढेसे छोटे सीट असतात पण त्यामध्ये पण बसतात. आणि हा इथला कंडक्टर म्हणूया, ही अशी बाहेरून बस. आवाजच येणार नाही. इथं पोहोचलोय. आता इथून थोडस लांब आहे का जवळ आहे? जवळ आहे. तर आता आम्ही चालत चाललोय. मस्त मागं रेल्वे ट्रॅक क्रॉस केला. खूप गर्दी आहे इकडे. जस्ट आलेलो आहोत नाश्ता करण्यासाठी. तर सगळे वागले, सगळे बेंगॉली फूड आहेत हे सगळे. तर बघूयात काय मागवते. हे आहे चाऊमिन. कसं आहे टेस्ट? बढिया आलेला होती ते आणि इथे भरपूर गर्दी होती. आता इथं काढत आहे तिकीट. आम्ही आलतो तेव्हा खूप गर्दी होती. मग आम्ही गेलो नाश्त्याला. नंतर मग नाश्ता होईपर्यंत इथली गर्दी पूर्ण कमी झाली. हे गार्डन आहे. तर बघूया आज तिकीट काढलं ना. कुठे तर हे आहे इथले प्राणी संग्रहालय. तिथं प्राणी पण होते, खूप प्राणी होते, शहामृग वगैरे पण होते पण जाळीमधून काय दिसत नव्हतं. तर इथं झाडांचं प्रमाण खूप आहे. आत्ता 3-3:30 वाजले असतील पण ऊन थोडं सुद्धा पडलं नव्हतं. ऊन अजिबात आजच्या दिवसात पडलं नाही. आणि खूप म्हणजे खूप झाडं इथं प्राणी संग्रहालय. जर पाहिलं ना तर सगळीकडं झाडच आहेत ह्या गार्डन मध्ये. आणि खाली सगळीकडं पालापाचोळा पडलेला आहे. आम्ही मस्त इथे छान असे व्हिडिओज बनवलेले आहेत. जर जमले पण ते 4K 60 मध्ये बनवलेत. जर बनलेच तर म्हणजे अपलोड झालेच तर मी लास्टला देईन. नाही झाले तर नाही देणार. पहिली ट्रिप आवर फर्स्ट ट्रिप. नाउ दी जर्नी हॅज बीन स्टार्ट इन वेस्ट बेंगाल. तर इथे फ्लावर्स पण होते, खूप फ्लावर्स होते, वेगवेगळ्या प्रकारचे फ्लावर्स होते. पण इथं आतमध्ये जायला परमिशन नव्हती त्यामुळे हे लांबून काढले. खूप छान होतं. सगळं एकाच गार्डनमध्ये पाहायला भेटत होतं. अगदी प्राणी संग्रहालय, पुन्हा एक प्रकारे वन म्हणूयात किंवा फ्लावर्स म्हणूयात वेगवेगळ्या प्रकारचे. हे सगळं फक्त 15 रुपये तिकीट होतं. एवढ्या सगळ्यामध्ये पाहायला भेटत होतं. आणि
खूप छान डेकोरेशन पण केलं होतं त्यांनी. आणि आज न्यू इयर 1 जानेवारी होता त्याच्यामुळं खूप गर्दी पण होती, खूप लोक पण आले होते. तरी पण जेवढं मला कलेक्ट करायला जमलं तेवढं केलंच. पण आपली लँग्वेज बऱ्यापैकी. तसेच इथं होते बोटिंग, ही बोटिंगसाठी केलेलं होतं. आणि पलीकडं होतं ते म्हणजे फिश स्टोअर्स केलेले होते वेगवेगळ्या प्रकारचे. ते तर बघायला जाणारच आहोत. पण इथं छान होतं म्हणजे बोटिंग वगैरे सगळं 15 रुपयामध्ये. ते आतमधलं पाहायचं असेल तर 5 रुपये तिकीट काढायचे. अजून टाकू पुरा डब्बाच खाली करतो आता. माझा मोबाईल बाहेर इकडे बघ. अरे बड़े बड़े आने लगे अब. किती गोळा झाले, किती गोळा झाले ना. एकंतर दिसते का तुम्हाला. अरे पूरा पोहा खा लिया था पूरे भूखे. पुन्हा एकदा शॉपिंग करून गार्डन मध्ये जमलो, कारण लय मोठं गार्डन होतं, चालायला लय लागत होतं. तर एवढी शॉपिंग करून आता घरी जातो, भाजी वगैरे घेतो. आणि आता लास्टला येतील ते म्हणजे आपले फोटो जे आम्ही क्लिक केलेत, कारण ब्लॉग खूप कमी घेतला आणि फोटो जास्त क्लिक केले तर ते दाखवतील. चॅनलला कनेक्ट राहा, खूप सारं प्रेम द्या, खूप सारे आशीर्वाद द्या. आणि लो बॅटरीचा मेसेज आला. बाय.